नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 जुलै 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात. भांडखोर व्यक्तीशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. तंटाबखेडा, समज गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरतं. मुलं घराचं औदार्य आणि आनंद देणारी असतात. वृषभ राशी, नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता, परंतु तुम्ही एकटे असाल, पण शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. मिथुन राशी, संयुक्तिक प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. कर्क राशी, या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत, आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणे होते. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतिधैर्य खचेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्याने ताजा अर्थपुरवठा होईल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका. सिंह राशी, हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभा राहील. आयुष्याला गृहीत धरू नका. जीवनात योग्य काळजी घेणे
हे एक व्रत आहे, हे लक्षात असू द्या. आज तुम्हाला कोणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. कन्या राशी. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. तूळ राशी. तुमची गुणवत्ता दाखवण्यासाठी चांगली संधी आज तुम्हाला मिळेल. आज तुम्ही धार्मिक कामात आपला रिकामा वेळ घालवू शकता. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. वृश्चिक राशी. नवजात बालकाचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवेल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्यावे लागेल. योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या. छोटेसे दुर्लक्ष देखील गंभीर प्रश्न निर्माण करू शकते. तुम्ही बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनावधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. धनु राशी. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमचा भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. अतिशय प्रभावी लोकांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. मकर राशी. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता.
मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. कुंभ राशी, आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. वरच्या पदावरील व्यक्तीपुढे ढोपर घासावे लागेल. अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. घरगुती प्रश्नाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. मीन राशी, कामाच्या ताणतणावाचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसाठी वेळ देता येणार नाही. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. आरोग्य चांगले राहील. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे व्यवस्था करा. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीत उणीव भासण्याची शक्यता आहे. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.